अर्थशास्त्रात म्हणतात की व्यापारी लोकांमुळे देश चालतो आणि लॉकडाऊनमुळे काय आलं की जेव्हा शेतात नांगर चालतो तेव्हा खरा देश चालतो. अर्थातच काय कितीही व्यापार वर गेला किंवा उद्योगानं भरारी घेतली आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये देशानं प्रगती केली तरी या देशाच्या खऱ्या प्रगतीचा खरा सूत्रधार हा माझ्या देशातील प्रत्येक बळीराजाच आहे. नमस्कार रसिक श्रोते हो, मी प्रथम गणेश टिंगारे आपल्यासमोर विषय सादर करतोय की बँक कर्जाच्या विक्यात अडकलेला कृषीप्रधान महाराष्ट्रातील बळीराजा. काही दिवसांपूर्वी वर्तमानपत्र वाचत असताना आतल्या पानावर एका कोपऱ्यामध्ये माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी दिली होती आणि कशा प्रकारे शेतकरी वेगवेगळ्या संकटामध्ये अडकून कर्जबाजारी होतो आणि शेवटी कोणताच पर्याय उरत नाही म्हणून आत्महत्येचा पर्याय निवडतो हे सांगितलं होतं. म्हणजेच काय, सत्ता कोणाचीही असो, अडचणीच्या विक्यातून सोडवणारा कोणताही देव माणूस त्यांना राजकीय रूपानं सुद्धा मिळत नाही हे माझ्या बळीराजाचं दुर्दैव. अहो, या जगातील असा एकही व्यक्ती नाही ज्याचा प्रत्येक ऋतूचा अनुभव चांगला नसेल, पण माझ्या शेतकऱ्याचा प्रत्येक ऋतू हा आणि अडचणीचाच असतो. कारण जास्त पाऊस पडला तर ओला दुष्काळ आणि कमी पाऊस पडला तर कोरडा दुष्काळ हा शेतकऱ्याच्या माथी पडवलेलाच असतो. पण आपले शासन त्यांना मदतीचे आश्वासन जाहीर करत असेल, परंतु ते फक्त कागदावरच राहतं, शेतकऱ्यांपर्यंत कधी पोहोचतच नाही आणि त्यांनी जाहीर केलेल्या मदतीची गळतीच एवढी असते की शेतकऱ्यांना काही उरतच नाही. मग माझा कृषीप्रधान महाराष्ट्रातील शेतकरी बँक कर्जाच्या विक्यात अडकणार नाही तर काय होणार? कारण मदत असते फक्त कागदावर आणि शेतकऱ्याचं पोट असतं त्याच्या पिकावर. आपल्या देशातील सरकारने शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा लवकरात लवकर व्हावा यासाठी नाबार्ड नावाची बँक स्थापन केली. शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य हमीभाव मिळावा यासाठी कृषी किमती आणि मूल्य आयोगाची स्थापना केली आणि याची सहकारी म्हणून फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना केली. आता मला सांगा, या संस्थांबद्दल आपल्या राज्यातील किती टक्के शेतकऱ्यांना माहिती आहे किंवा कोणत्या पक्षाच्या सरकारने या सर्वांबद्दल आपल्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली? याचं उत्तर बघायला गेलं तर नाही असंच आहे. कसं आहे ना श्रोते, मग फक्त राजकारण करून किंवा समाजकारण करून शेतकऱ्यांच्या अडचणी तर सुटणाऱ्या नाहीयेत ना. किंवा राजकारण करणारी व्यक्ती सुद्धा जगण्यासाठी खाणारे अन्न हे माझा शेतकरीच पिकवतो आणि त्या अन्नाला कोणताही पर्याय नसतो, पण त्याच अन्नदात्याला ताबडतोब मदत करायची म्हणलं तर अनेक पर्याय शोधले जातात हे माझ्या बळीराजाचं दुर्दैव. अहो, हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी जर शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायला लागले तर कोणताच शेतकरी आत्महत्या करणार नाही. पावसाने चिखल रोपाचा मोहर वाऱ्याने जडून पडतोय, पावसाने चिखल रोपाचा मोहर वाऱ्याने जडून पडतोय. परिस्थिती आणि निसर्गाशी बळीराजा एकटा लढतोय. पिकांसाठी किंमत नाही पण खतांचा भाव मात्र वाढतोय. बाजारपेठांच्या खोल्यांमध्ये माल आमचा फुकट चढतोय. उभ्या जगाचा पोशिंदा माझा तेल मिठावर दिवस काढतोय. परिस्थिती आणि निसर्गाशी बळीराजा एकटा लढतोय, बळीराजा एकटा लढतोय. सांगण्याचा उद्देश एवढाच की निसर्गही त्याला साथ देत नाही, परिस्थिती तर देतच नाही, वरून राजकारण काही थांबत नाही, कर्ज येणं कर्ज वाढणं काही थांबत नाही. मग माझा महाराष्ट्रातील बळीराजा कसा सुजलाम आणि सुफलाम होणार? अहो, आपल्या देशामध्ये प्रत्येक गोष्टीची माहिती सांगण्यासाठी माहिती केंद्र उभारली जातात, पण मला सांगा, जो माझा अशिक्षित शेतकरी आहे त्याला त्याच्या पिकाविषयी, त्याच्या पिकाच्या रोगाविषयी माहिती सांगण्यासाठी किती माहिती केंद्र उभारले आहे? आज आपण पाहतो की गहू तांदळाच्या उत्पादनामध्ये पंजाब हरियाणा हे राज्य अग्रेसर आहे. तांदळाच्या उत्पादनामध्ये पश्चिम बंगाल हे राज्य पुढे आहे, पण आपला महाराष्ट्र कुठे? आपण जर बघायला गेलं तर आज प्रत्येक वस्तूच्या किमती या वाढत चालल्या आहेत. तेल घ्या, अन्नधान्य घ्या, कपड्याच्याही किमती बघा, या सर्व गोष्टींच्या किमती वाढत चालल्या आहेत. पण एक उत्पादन करता म्हणून या गोष्टींचा किती प्रमाणात फायदा माझ्या शेतकऱ्याला होतो हे बघणं आता गरजेचं आहे. शेवटी या विचार मंचाची रजा घेत असताना एक कविता सादर करतो. बघता बघता वाढत जातं डोक्यावरचं कर्ज, बघता बघता वाढत जातं डोक्यावरचं कर्ज, फेटाळू लागतात बँकाही कर्जमाफीचे अर्ज, फेटाळू लागतात बँकाही कर्जमाफीचे अर्ज. सोडून जावं वाटतं जग, सोडून जावं वाटतं जग, नको वाटतो त्रास. सुखी होतील मुलं जर लावला गयाभोवती फास. थांबत नाही तरीही सावकाराचं छन, थांबत नाही तरीही सावकाराचं छन. लढण्यापेक्षाही सोपं वाटतं मैदान सोडून पळणं, लढण्यापेक्षा सोपं वाटतं मैदान सोडून पळणं. सोडून जातो जगाचा पोशिंदा, सोडून जातो जगाचा पोशिंदा. एवढंच बोलून या विचार मंचाची रजा घेतो. सर्व रसिक श्रोत्यांचे मन पुरवतात.